हॅलो मित्रांनो, संडेला आपलं एक आन्सर रायटिंगवरती सेशन झालेलं आहे. आज आपण आन्सर रायटिंगवरतीच बोलणार आहोत या सेशनमध्ये. ते ॲपवर अजून काही अपलोड झालेलं नाही आहे सेशन, त्यामुळं बरेच विद्यार्थ्यांनी मला इतर विद्यार्थ्यांच्या कमेंट पाहून मला म्हणले की सर तुम्ही त्याची समरी तरी पटकन यूट्यूबवर टाका, जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर त्या सेशनला तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्यांचे स्क्रीनशॉट शेअर करताना आले त्यांना दिलगिरी, कारण की एवढे सारे मेसेज आले होते की सर्वांचेच शेअर करताना आले. त्याबाबत मी आज व्हॉट्सअप स्टेटसला पण टाकलं होतं. ठीक आहे, तर आपण मूळ मुद्द्याकडे यावं. ज्यावेळेस हा सेशन अपलोड होईल पूर्ण त्यावेळेस तुम्ही पाहूनच घ्या. पण आज आपण थोडक्यामध्ये आन्सर रायटिंग कसं करायचं, जे रविवारी आपल्या सेशनमध्ये लाईव्ह सेशनमध्ये डिस्कशन झालं होतं त्याचा समरी इथं आपण थोडीशी डिस्कस करणार आहोत. आपण 6 पॉईंटवर हे सेशन बघणार आहोत. पहिला पॉईंट काय आहे तर आपण टाईम मॅनेजमेंट बघणार आहोत, त्यानंतर स्टडी, त्यानंतर फॉर्मॅट कसा असला पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे आणि क्वेश्चनच्या हिंट्स काय आहेत याबद्दल 1 बाय 1 आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा टाईम मॅनेजमेंटमध्ये काय बघा, आपल्याला GS 4 GSचे पेपर आहे. ठीक आहे. GS 1, 2, 3, 4. ठीक आहे. आपल्याला GS 1, 2, 3 आणि 4 असे GSचे 4 आपल्याला विषय आहेत. प्रत्येक GSमध्ये आपल्याला 20 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. 20 क्वेश्चन आपल्याला 10 क्वेश्चन डिवाईड केलेले आहेत. 10 क्वेश्चन. आता 10 क्वेश्चन जे डिवाईड केलेले आहेत ते 10 मार्क्ससाठी डिवाईड केलेले आहेत. हे 10 क्वेश्चन डिवाईड केलेले आहेत ते 15 मार्क्ससाठी डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे. ह्या 10 मार्क्ससाठी तुम्हाला 150 वर्ड्समध्ये तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे आणि 15 मार्क्ससाठी जे प्रश्न आहेत त्याला तुम्हाला 250 वर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. नीट समजून घ्या. आपण एकदम शांत चित्तेने एकदम पाहणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला जर आपण टेंटेटिव्ह ॲव्हरेज वेळ काढला तर यासाठी तुम्हाला 7 मिनटं वेळ मिळतो आणि यासाठी तुम्हाला 12 मिनटं वेळ मिळतो. असं मॅक्स आपल्याला एक काय म्हणतो आपण टाईम मॅनेजमेंट किंवा एक ॲनालिसिस आहे की आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे आहेत. 10 क्वेश्चनचं डिवायडेशन केलेलं आहे. 10 मार्कासाठी 150 शब्द, 10 × 10, परत 10 प्रश्न हे 15 मार्कासाठी आहेत. तर त्या पद्धतीनं आता 10 × 10 म्हटलं तर इथं 100 मार्क्ससाठी झाले आणि इथं 150 मार्क झाले = 250 मार्कासाठी आपला पेपर आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला डिवायडेशन एकदम सोप्या भाषेत मी समजून सांगितलेलं आहे. प्रत्येक GSच्या प्रत्येक विषयामध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत. त्यासाठी 10 क्वेश्चन 15 मार्काचे, 10 क्वेश्चन 10 मार्काचे असणार आहेत. त्यासाठी 150 वर्डमध्ये 10 प्रश्न सोडवायचे, 250 वर्डमध्ये 10 प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कळलेलं आहे. 7 मिनटं आपल्या एका प्रश्नाला मिळणार आहे आणि 12 मिनटं आपल्याला 250 वर्डसाठी मिळणार आहे. आता दुसरा भाग जो ह्यातला येतो. ठीक आहे. आता हा पार्टचा टाईम मॅनेजमेंटचा झाला. तुम्हाला कळलं की किती प्रश्न आहेत, किती मार्काला, हे सगळं इथपर्यंत सोपं गोष्ट होती, ते कळलं. आता मेन पॉईंटकडे आपण हळूहळू वळणार आहोत. दुसरा पॉईंट काय आहे तर स्टडी. हे बघा, तुम्हाला एक सांगतो, स्टडीमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉलेज जर असेल, ठीक आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉलेज जर असेल तरच तुम्ही त्याचं आन्सर रायटिंग करणार आहे. जर तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेजच नसेल तर तुम्ही त्याचं आन्सर रायटिंग करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला तुमचा स्टडी व्यवस्थित प्रॉपर प्लॅननी अभ्यास करावा लागणार आहे. फक्त स्टडी करत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण काय करतो, बेसिकली आपण वाचन करतो, बरोबर. त्यानंतर आपण रिव्हिजन करतो. पण आपल्याला वाचन केल्यानंतर आपल्याला एक सवय लावून घ्यायची. जर तुम्हाला इफेक्टिव्ह मार्क जर पाडायचे असतील मेन्स परीक्षेमध्ये तर तुम्ही वाचन केल्यानंतर मनन करायला सुरुवात करा. ठीक आहे. मनन केल्यानंतर काय होतं, तुमची मतं स्वतःची तयार होतात किंवा तो विषय तुम्हाला समजतो. आता मनन म्हणजे लोकांना समजत नाही की मनन म्हणजे नेमकं काय करायचं. मनन म्हणजे तुम्ही एखादा जर टॉपिक जो वाचला असेल तो टॉपिक वाचन झाल्यानंतर काही पॉज घ्या आणि त्यासाठी मग का, कसे किंवा परिणाम किंवा कशासाठी, ठीक आहे, त्यानंतर काय आपण म्हणू शकतो त्याला की ह्याचा काय म्हणतो उपाय, अशा तो एखाद्या टॉपिकवर अशा पद्धतीचा विचार तुम्ही ज्यावेळेस 4 अँगलने करता त्यावेळेस त्या विषयाचं काय होतं, मनन होतं. आपल्याला काय झालेलं आहे, आपल्याला MCQ पॅटर्नची सवय लागलेली आहे. त्यामुळे आपण एखादा चॅप्टर ज्यावेळेस वाचतो, एखादा टॉपिक ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस फक्त आपल्या डोक्यामध्ये MCQ बसतं. आपण MCQच्या अँगलने वाचतो. म्हणजे 1857चा उठाव, आता उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो, 1857चा उठाव आपण वाचत असताना त्याचे फॅक्टवर जास्त आपल्याला भर दिला जातो, बरोबर ना. त्याचे नेते म्हणजे लीडर्स, बरोबर, तारखा किंवा डेट्स, त्याच्या डेट्स असतील किंवा त्याच्याबद्दल कोणी काय बोलले त्यांची मतं असतील किंवा त्यानंतर ब्रिटिश अधिकारी होते. ठीक आहे. ब्रिटिश अधिकारी होते, त्यांचं कुणाचे अपॉइंटमेंट कोणत्या सिटीमध्ये झाले होते किंवा ती उठावाची काय असतील काय ठिकाणी.
अशा पद्धतीचं आपण काय करतो, MCQ आपला माइंडसेट झाल्यामुळे आपण अशा पद्धतीचा हा टॉपिक वाचतो. पण ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुम्ही कोणताही टॉपिक, एक उदाहरण म्हणून 1857चा टॉपिक घेतलेला आहे, पण ह्याच्या पुढे तुम्ही कोणताही टॉपिक ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस एक लक्षात ठेवा, वाचन केल्यानंतर तुम्ही मनन करायचे का, कसे उपाय, कशासाठी, परिणाम काय दिलेले आहेत. म्हणजेच काय तर 1857चा उठाव झाल्यानंतर हा उठाव का झाला, हा उठाव कसा झाला, म्हणजे कशा पद्धतीचे परिणाम काय झाले, तो कशा प्रकारे झाला, ह्याच्यावर उपाय काय केले, इंग्रजांनी काय केलेले आहेत, किंवा ह्याचे परिणाम इंग्रजाच्या बाजूने काय झालेले आहेत, भारताच्या बाजूने काय झालेले आहेत, म्हणजे आपल्या राष्ट्रवादाला कशा प्रकारे चालना मिळेल, किंवा ब्रिटिश सरकारमध्ये 1853चा ॲक्ट आणून त्यांनी काय चेंजेस केले, या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही ॲनालिटिकल विचार करता त्यावेळेस तुमचं मनन तयार होतं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फॅक्टचा बाजू खूप कमी येते, बाजू येते पण ह्याची फॅक्ट खूप कमी येतात. जसं आपण MCQवर फक्त फॅक्ट वाईज लक्ष देतो, तसं हे वाचन करत असताना तुम्हाला आता काय करायचं तर मननसुद्धा करायचं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक चारी बाजून त्याचा अँगलने व्ह्यू विचार करायचं की ह्याच्यावरती नेमकं डिस्क्रिप्टिव्ह टाईपनी काय काय विचारू शकतात, ह्याचे इम्पॅक्ट काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ह्याच्यामध्ये काय फॅक्ट्स असतील तर त्या थोड्याफार लक्षात ठेवायच्यात, आणि त्याच्यामधले इम्पॅक्च्युअल एक मूवी टाईप स्टोरी लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची, त्याचं मनन करायचं, म्हणजे ते मनातल्या मनात रिवाईज करायचे. हे करताना काय होईल, तुमची स्वतःची मतं हळूहळू तयार होत जातील. आता हा पॉईंट काय लगेच तुमचा आज तवा असलं की लगेच तुमची मतं तयार होणार आहेत का नाहीत. ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी वाचाल, डिस्कस कराल, त्याच्यावरती टेस्ट सोडवाल, त्यावेळेस तुमची काही मतं तयार होतील. ती मतं तुम्हाला उत्तरामध्ये मांडली तर एक्सेस मार्क ह्या तुमच्या मतामुळेच मिळू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्टडीमध्ये थोडासा आता चेंजेस करायचा आहे. जसं की तुम्ही MCQ टाईप अभ्यास करत होता त्यावेळी तुमचा हा अप्रोच होता, आता तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईपला सामोरे जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं वाचन करणे किंवा अशा पद्धतीचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहेत. ह्याच्यावरती आपण डिटेल आपल्या सेशनमध्ये अजून बोललेलो आहोत की तर मी तुम्हाला फक्त समरी देतो आहे. ठीक आहे. आता हे करत असताना आपल्याला तिसरा मुद्दा जो येतो उत्तर लिखाणाचा, तो म्हणजे फॉर्मॅटिंग. तर उत्तराचं फॉर्मॅटिंग कसं असावं, बरोबर. नॉलेज असून फायदा नाही, तर त्या नॉलेजचा तुम्हाला गेन करता आला पाहिजे. ठीक आहे. आपण सांगणार आता लास्टला मी एक मुद्दा मांडणारच आहे की जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही कसं फॉर्मॅटिंग किंवा करायला पाहिजे, किंवा तुमचा अभ्यास नसेल एखाद्या विषयाचा तरी तुम्ही कसं काय मार्क्स तुम्हाला मिळू शकतात, त्यावर आपण चर्चा करणार आहोत लास्टला. आता आपल्याला दुसरा पॉईंट किंवा तिसरा पॉईंट काय घ्यायचा, तर फॉर्मॅट कसा असावा, आपल्या उत्तर लेखनाचा फॉर्मॅट कसा असावा. तर जनरली बघा तीन सेक्शनमध्ये फॉर्मॅट हा डिवाईड असतो. ठीक आहे. 3 सेक्शनमध्ये फॉर्मॅट डिवाईड असतो. आपण 1 बाय 1 बघू. त्याचा आपलं पहिल्यांदा असतो इंट्रो. ठीक आहे. त्यानंतर असते बॉडी म्हणजे मेन भाग, आणि त्यानंतर येतो काय कन्क्ल्युजन. ठीक आहे. आता मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे. आता इंट्रो असतो. इंट्रो हा 2 ते 3 ओळीचा असतो. मेन बॉडी 7 ते 8 ओळींची असते. कन्क्ल्युजन 2 ते 3 ओळींचं असते. आता इथपर्यंत तुम्हाला कळलं इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, कन्क्ल्युजनमध्ये काय लिहायचं, हे आपण 1 बाय 1 बघून घेऊ. आता आपण जर पहिल्यांदा घेतला एखाद्या प्रश्नाचा इंट्रो. ठीक आहे. इंट्रो जर आपण घेतला तर इंट्रोमध्ये आपल्याला काय लिहायचं, तर त्या प्रश्नामध्ये आलेले जे कीवर्ड्स आहेत, ठीक आहे, त्या कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्डचं आपल्याला काय करायचं, बॅकग्राऊंड म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतो, पार्श्वभूमी. तिथे आपल्याला बॅकग्राऊंड करायचे. ते बॅकग्राऊंड आपल्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचे. म्हणजे त्या कीवर्ड्सचं बॅकग्राऊंड किंवा त्या कीवर्ड्सबद्दल काय करायची, तर कीवर्डची इन्फो द्यायची, आपल्याला माहिती द्यायची. आता मी इथं एक प्रश्न लिहून घेतो. ठीक आहे. इथं खाली एक तुमच्या माहितीकरता आपण एक टॉपिक घेतला होता 1857चा उठाव. ठीक आहे. आपण तोच टॉपिक कॅरी फॉरवर्ड करूया आपल्या उदाहरणासाठी. 1857च्या उठावाचे एकच मिनटं. 1857च्या, आता हे आपण मनाने प्रश्न तयार करतो. 1857च्या उठावाचे परिणाम लिहा व भारतीय राष्ट्रवादाला कशा प्रकारे चालना मिळाली ते काय करा, स्पष्ट करा. ठीक आहे. अशा पद्धतीचं आपण एक बेसिक आपल्याला समजावं म्हणून आपण इथे एक चॅप्टर एक लिहून घेतलेलं आहे. आता की इंट्रोमध्ये काय आहे लक्षात घ्या. इंट्रोमध्ये आपण काय म्हणलं तर कीवर्ड्समधले कीवर्डची तुम्हाला इन्फो द्यायची, त्याचं पार्श्वभूमी किंवा ते एक्सप्लेन करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कीवर्ड्स म्हणजे काय असणार आहेत, कीवर्ड्स म्हणजे प्रश्नामध्ये दिलेल्या घटना. आता समजा 1857चा उठाव हा एक कीवर्ड आहे आणि भारतीय राष्ट्रवाद हा एक कीवर्ड आहे. म्हणजे कन्सेप्ट म्हणू आपण त्याला, किंवा एक संकल्पना म्हणू, किंवा एखादी घटना म्हणू. ठीक आहे. कीवर्ड म्हणजे काय होतं, आता इथं कीवर्डचं एक्सप्लेन करतो. कीवर्ड म्हणजे काय असणार आहे, त्यातील एखादी संकल्पना असणार आहे, किंवा त्याला एखादी घटना असणार आहे. ठीक आहे. किंवा एखादी व्यक्ती असणार आहे. संकल्पना असणार, घटना असणार, किंवा एखादी व्यक्ती असणार, त्याला कीवर्ड्स असं म्हटलं जातं. त्या कीवर्ड्सबद्दल इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला 2 ते 3 ओळीमध्ये काय करायचं, माहिती द्यायची. आता 1857चा उठाव, भारतीय राष्ट्रवाद हे 2 कीवर्ड आहेत. मग तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला 1857चा उठाव नेमका काय होता, तर इंग्रजांच्या, आता इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं, तर ओघम असा एखादा चांगली सुरुवात करून द्यायची की
इंग्रजांच्या अत्याचाराला किंवा त्यांचं जे काही धोरणं होती, प्रशासकीय किंवा धार्मिक किंवा सामाजिक प्रकारची धोरणं होती, त्या धोरणाला त्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळून जो भारतीयांनी उठाव केला त्याला 1857चा उठाव असं संबोधलं जातं. या अर्थी 1857चा उठाव जरी फेल गेला असला तरी याला भारतीय राष्ट्रवादाला चालना देण्यासाठी त्याने एक मजबूत पाऊल उचललं. असा एक छोटासा शॉर्टमध्ये तुम्हाला 2 ते 3 ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आहे. त्यामध्ये असे कीवर्ड्स तुम्हाला काय करायचे, एक्सप्लेन करायचे, त्याची इन्फो लिहायची किंवा त्याची पार्श्वभूमी लिहायची. एवढाच इंट्रो लिहायचा. इंट्रोमध्ये मेन पार्ट लिहायचा नाही. आता मेन बॉडीमध्ये तुम्हाला काय लिहायचं बघा. आता दुसरा आता पॉईंट येतो बॉडी. आता या बॉडीमध्ये काय करायचं, ह्या बॉडीमध्ये काय करायचं की ह्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली काय हवं आहे प्रश्न विचारणाऱ्याला त्याचं डायरेक्ट उत्तर मुद्देसूद लिहायचं. तिथं काय विचारलं आहे, परिणाम, आणि काय विचारलं आहे, चालना कशा प्रकारे मिळाली तर सांगायचं. डायरेक्ट सांगायचं 1800 उठावाचे काय परिणाम झाले ते लिहायचं. आणि या परिणामामुळं पुढं फ्लोमध्ये काय घ्यायचं की भारतीय राष्ट्रवादाला कशा प्रकारे चालना मिळाली, टू दी पॉईंट डायरेक्ट उत्तराला हात घालायचा. बॉडीमध्ये इंट्रोचा मिक्स करू नका किंवा कन्क्लुजन मिक्स करू नका. बॉडी सेपरेट ठेवायची. बॉडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की बॉडीमध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये डायरेक्ट तुम्हाला काय विचारलं ते लिहा. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, मला आता याचं मराठी एवढं माझं पक्कं नाही, पण लिहा म्हणजे आता हा काय जो शेवटचा आपला हे असतो वर्ब त्याला काय म्हणतात, क्रियापद जो असतो, परिणाम लिहा. आता लिहा हे स्टॉप आहे, क्रियापद आहे. कशा प्रकारे चालना मिळाली म्हणजे हे 2 लास्टचे जे वर्ड असतात तो वर्ड काय असतो की त्याला एक्झॅक्टली त्याचा स्ट्रेस असतो. तर तशा पद्धतीचा ट्रेस आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे बॉडीमध्ये. परिणाम लिहा, चालना मिळाली, कशा प्रकारे चालना मिळाली, ह्या 2 गोष्टी तुम्हाला बॉडीमध्ये काय करायच्यात, उल्लेख करायचा आहे. बाकी बॉडीमध्ये काय लिहायचं नाही. आता लास्टला पॉईंट येतो कन्क्ल्युजन. आता कन्क्ल्युजन हे नेहमी काय असावं, आता इथं मी लिहितो. आता कन्क्ल्युजन हे पॉझिटिव्ह वेने असावे. ठीक आहे. भले तुमची मतं ह्याच्याबद्दल निगेटिव्ह जरी असली तरी उत्तरामध्ये तिची पॉझिटिव्ह लिहायची. आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला 2 गोष्टी एक्सप्लेन करायच्यात. एक तर त्या प्रश्नाची दिशा प्लस त्या प्रश्नामध्ये काय जर घटना उल्लेख केला असेल त्याचे परिणाम किंवा उपाय, हे काय करायचं ओझरतं उल्लेख करून ह्याचा शेवट कशा पद्धतीने करायचा आहे, पॉझिटिव्ह वेने करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय कळतं, तुम्हाला इंट्रो आणि तुमच्या कन्क्लुजनवरनं तुम्हाला प्रश्न समजला का नाही हे प्रश्नकर्त्याला कळतं आणि तुमचे मार्क्स वाढतात. त्यामुळे इंट्रो आणि कन्क्लुजन आपण सेशनमध्ये डिटेलमध्ये बोललो आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे. ठीक आहे. तर दिशा, परिणाम आणि उपाय कशा पद्धतीचे त्या हे आहेत ते तुम्हाला इथं कन्क्लुजनमध्ये मांडायचं आहे. आता हा प्रश्नाचं जर आपण उत्तर घेतलं, मग अशी इंट्रो सांगितला, बॉडी सांगितला, तर कन्क्लुजन ह्याचं कसं होईल, कन्क्लुजन ह्याचं असं होईल की तुम्हाला पुढं ही जी दिशा काय झाली, म्हणजे ह्याचं उठावाचं भारतीय राष्ट्रवादामध्ये कसं चालना मिळालं आणि आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे कशाप्रकारे ॲग्रेसिव्हली फोकसली पुढं गेलो, मूव ऑन केलं, ते तुम्हाला काय करायचं, याची दिशा दाखवायची. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला फॉर्मेटिंग करायचं असतं. आता हा फॉर्मेटिंग करत असताना अजून तुम्हाला एक मुद्दा असा विद्यार्थ्यांचा असतो की ह्याच्यामध्ये डायग्रॅम असावे का, हा एक चांगला मुद्दा आहे. आता डायग्रॅम असावेत का डायग्रॅम नसावे, तर डायग्रॅम असेल तर डायग्रॅम काढायला किती वेळ जाईल, मग त्या डायग्रॅममध्येच वेळ गेला तर मग आपण एका प्रश्नाला 7 मिनटं पकडलेले आहेत, तर मग ते 7 मिनटं कसे करायचे, तर मी तुम्हाला सोपं उपाय सांगतो, डायग्रॅम काढा. पण प्रत्येक प्रश्नाला डायग्रॅमची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला डायग्रॅम जर काढायचे असतीलच तर तुम्हाला कसे डायग्रॅम काढायचे, तर तुम्हाला फ्री हँड डायग्रॅम काढायचे. ठीक आहे. फ्री हँड डायग्रॅम म्हणजे कसं असतात, काय अशा प्रकारचे, हे अशा प्रकारचे डायग्राम फ्री हँड असतात. हे फ्री हँड डायग्राम तुम्ही काढले तर तुम्हाला फायदा होतो. अशा प्रकारचे डायग्राम काढू शकता किंवा हे अशा प्रकारचे सुद्धा डायग्राम काढू शकतो. इतर एखादी कन्सेप्ट लिहिली त्याचे पॉईंट, किंवा अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही फ्री हँड डायग्राम काढू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे फ्री हँड डायग्राम काढू शकता. आता आत्ताचा प्रश्न होता त्यामध्ये तुम्ही डायग्राम काढू शकता का, आता येस सरळ यायचा 1857 परिणाम 1 2 3 4 राष्ट्रवादाला चालना कशाप्रमाणे मिळाली, कन्क्लुजन 1 2 3 4 असं जर काढून दिलं एखादा डायग्राम तर तुम्हाला अर्धा ते 1 मार्क तुम्हाला एक्सेस मिळू शकतो. त्यामध्ये काय होतं की एक्झामिनर पहिला तुमचं लक्ष तुमच्या डायग्रामवर जातं, त्यामुळे त्याला अंदाज येतो की ह्या विद्यार्थ्याला प्रश्न कितपत समजलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर डायग्राम काढायचे असतील तर फ्री हँड डायग्रामवरती भर द्या. पट्टी, पेन, पेन्सिल किंवा काही इतर साधनांचा वापर न करता त्याला जास्त वेळ घालवू नका. हार्डली तुमचे 10 सेकंदामध्ये एखादा डायग्राम व्हायला पाहिजे. ते काय म्हणतो प्रॅक्टिस मेन परफेक्ट असतं, तुमचं काम होऊन जाईल. तुम्हाला प्रॅक्टिसनं तुमच्यामध्ये परफेक्शन येत राहील. फक्त आपण दिलेले उत्तरं जे आहेत ते तुम्ही नियमित आपल्या ॲपवर अपलोड करत चला. ठीक आहे. तर ह्यामध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला हे फॉर्मॅटिंगचा आपण हा भाग बघितलेला आहे. डायग्राम काढायला खूप भूगोलामध्ये तर डायग्राम पक्के काढावेच लागतात, काढलेच पाहिजेत. इतिहासमध्ये पण काढू शकता. अशा पद्धतीचे तुम्हाला काही जर प्रश्न मिळाले तर त्याचे फ्री हँड डायग्राम काढण्यावर भर द्या. ठीक आहे. आता मुद्दा चौथा येतो प्रेझेंटेशन. आता हा एक मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये काय विद्यार्थी विचारतात, सर अक्षराचा काय फरक पडतो का, तर मी सांगतो काही फरक पडत नाही. ठीक आहे. खूप जबाबदारीपूर्वक बोलतो मी, तुमचा अक्षर काही फरक पडत नाही. कारण तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे, तुमचे पेपर कोणतरी तपासलेले आहेत,
तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली आहेत, तुमचे पेपर कोणी तर तपासलेले आहेत, तुम्ही समजा तुमची डिग्री आहे, तुमची पोस्ट डिग्री आहे, ठीक आहे, किंवा तुमचा अजून काय प्रोफेशनल डिग्री आहे तुमच्याकडं, तुम्ही प्रत्येक स्टेजवर तुम्ही आन्सर रायटिंग करूनच तुम्ही पुढे गेलेला आहात. तुमचे प्रत्येक स्टेजवर कुणाला आन्सर रायटिंग कुणीतरी चेक केलेलीच आहेत. तुम्ही MCQ देऊन तर प्रत्येक स्टेज क्रॉस नाही केलेली. इथं तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग करून तुम्ही तर चेक केलेले आहे, तर समोरच्यानं तुमची उत्तरं समजलेली आहेत, त्यामुळे त्यांनी तुम्हाला 10वीतून 12वीत मूव ऑन केला, 12वीतून पुढे डिग्रीला, डिग्रीतून पोस्ट डिग्रीला मूव ऑन केलं. म्हणजे तुमचं अक्षर वाचनीय आहे इथपर्यंत तरी तुम्हाला समजत असेल समोरच्याला, तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. अक्षराचा तुम्हाला जास्त इम्पॅक्ट पडणार नाही. पण जर अक्षराचा इम्पॅक्ट पडायचा नसेल तर तुम्हाला दुसरी गोष्ट नक्की पाळावं, म्हणजे खाडाखोड तुम्हाला स्ट्रिक्टली टाळली पाहिजे. अजिबात खाडाखोड करायची नाही. खाडाखोड का होतं माहिती आहे का? कारण की तुमच्या डोक्यामध्ये उत्तराचं फॉर्मॅटिंग व्यवस्थित नसतं, तुम्हाला उत्तरामध्ये काय लिहायचं हे कळत नाही, त्यामुळे तुम्ही पुढं जाता बरं तुम्हाला आठवतं हे चुकलं, अशा पद्धतीचं करू नका. 1 ते 2 किंवा 10 ते 20 सेकंद किंवा 30 सेकंद घ्या, पण तुमच्या डोक्यामध्ये उत्तराचं अशा पद्धतीने फॉर्मॅटिंग तयार करून घ्या. इंट्रोमध्ये मी हे लिहिणार आहे, मेन बॉडीमध्ये मी हे लिहिणार आहे, कन्क्लुजन मी असं करणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिले आणि तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर हे 100% तुम्हाला याचं सोल्युशन होऊन जाईल. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे पॅराग्राफ करायचे का? ठीक आहे. पॅरा 100% करायचा. तो पण कसा करायचा तर हे 3 पार्ट, ठीक आहे, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन, हे तिन्ही पार्ट सेपरेट झालेच पाहिजेत. हे तिन्ही पार्टचे पॅरा झालेच पाहिजेत. हे मिक्स करू नका एकामध्ये. इंट्रोचा 2-3 ओळीचा पॅरा शेवट करा, कन्क्लुजनचा पॅरा 2-3 ओळीचा करून टाका आणि बॉडीचा एक पॅरा असावा. अशा पद्धतीने तुम्हाला पॅराग्राफ करायचा. आणि प्रत्येक पॅराग्राफ केला तरी इंट्रो झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही मेन बॉडीत जाल तेव्हा प्रत्येक प्रश्नामध्ये फ्लो राहू द्या. म्हणजे इंट्रो काहीतरी वेगळाच, मेन बॉडीमध्ये काहीतरी वेगळं आणि कन्क्लुजन काहीतरी वेगळं दिलेलं, असं करू नका. तुमचा एक फ्लो राहिला पाहिजे. आता फ्लो कसा राहायचा आपण सेशनमध्ये चर्चा केली, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये काय म्हणतो आपण तुमचं महारत तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ह्या गोष्टी ह्या फक्त मी तुम्हाला कितीतरी जीव तोडून सांगितलं असलं तरी ह्याचा फक्त तुम्हाला काय उपयोग होणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला उत्तरं लिहावीच लागणार आहेत. ठीक आहे. आता चौथा गोष्ट तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये, तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजेत. तुम्हाला उत्तरं तुम्ही लिहित असताना त्यामध्ये असं झालं, उदाहरणार्थ तुम्हाला दिलं पाहिजे. आणि ह्या उदाहरणाला जर करंट टच असेल तर मात्र अजून इम्पॅक्ट पडतो. म्हणजे आता कृत्रिम बुद्धिमत्तावरती प्रश्न आला होता, त्यामध्ये तुम्ही देऊ शकता की कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये कशाप्रकारे आकडेवारी देऊ शकता की किती लोक आता यूज करत आहेत किंवा त्याचा कशाप्रकारे वापर होत आहे. या सर्व तुम्हाला गोष्टींचा करंट टच जर देता आला तर तुम्हाला अतिशय चांगले मार्क पडतात. आणि शेवटचा मुद्दा मी थोडक्यात, आता हे आपलं सेशन आहे म्हणून सांगतोय, शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्हाला टू दी पॉईंट जायचं आहे. टू दी पॉईंट. ठीक आहे. काय होतं आपल्याला डिग्रीमध्ये एक सवय असते की जितकी जास्त पानं भरतील तेवढी जास्त मार्क. MPSC UPSCला ह्याच्यात रॉंग आहे, ह्याच्या विरुद्ध आहे. टू दी पॉईंट जेवढं उत्तर असेल तेवढंच करा. आता शब्द मर्यादा पाळायची किती, आता शब्द 150 असेल तुम्ही 130 to 165 पर्यंत हे करू शकताय, काय म्हणतो शब्द मर्यादा पाळू शकताय. आता आपली शब्द मर्यादा कशी करायची, आपल्याला शब्द कसे कळणार, आपण काय मोजर बसायचं का 150 कडे झाले 130 कडे झाले, अजिबात नाही. ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपल्या एका लाईनमध्ये 10 शब्द वाचतात, 8 शब्द वाचतात, 7 शब्द वाचतात. त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या लाईनिंगवर काम करायचे. तर तुम्हाला एका ह्याच्यामध्ये 10 बसत असतील शब्द तर तुम्हाला फक्त 15 लाईन लिहायच्यात. जर तुमच्या 8च बसत असतील शब्द तर तुम्हाला 20 लाईन लिहायच्यात. अशा पद्धतीने तुम्हाला अंदाज येत जातो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला हा मुद्दा कळत जातो. ठीक आहे. आता ह्या मुद्दा कळल्यानंतर आपल्याला शेवटच्या मुद्द्याकडे यायचं आहे. तो म्हणजे कोणता मुद्दा आहे की आपल्याला क्वेश्चन हिंट्स. आता क्वेश्चन हिंट्स अतिशय महत्त्वपूर्ण आहे बरं का. क्वेश्चन हिंट्स हे अतिशय महत्त्वपूर्ण. आपल्याला हा सेकंड लास्ट पॉईंट आहे. आपल्याला अजून एक लास्ट पॉईंट घ्यायचा. जर आपल्याला अभ्यास झाला नसेल किंवा ज्यांचा अभ्यास अजून सुरुवात व्हायची त्यांनी प्रॅक्टिस कशी करावी हा मुद्दा आपण लास्टला घेणार आहेत. पण आता आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे की क्वेश्चन हिंट्स काय, आपण 5 मिनिटामध्ये लगेच घेणार आहे. क्वेश्चन हिंट्समध्ये काय म्हणते का, तुम्हाला प्रश्न नेमका काय विचारला आहे हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला डिस्कस करायला सांगितलेलं आहे का, तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे का, तुम्हाला ॲनालिसिस करायला सांगितलेलं आहे का, का तुम्हाला क्रिटिक्स करायला सांगितलेलं आहे का, तुम्हाला एक्झामिन करायला सांगितलेलं आहे का, तुम्हाला काय म्हणून आपण त्याला इव्हॅल्युएट करायला सांगितलेलं आहे. ह्या पद्धती लक्षात घ्या. ठीक आहे. टीका टिप्पणी करा, मूल्यमापन करा, तपासा, अशा जे कीवर्ड असतील उत्तराच्या शेवटी तर तुम्हाला 80-20 फॉर्म्युला वापरला जाणं गरजेचं, 50-50 फॉर्म्युला वापरणं आवश्यक आहे. आणि डिस्कस करा, एक्सप्लेन द्या, ॲनालिसिस करा, अशा गोष्टी असतील तुम्ही 90-10 फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे. म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात 2 मिनटात सांगतो मी.
जर प्रश्न शेवटी असेल डिस्कस करा, एक्सप्लेन करा किंवा ॲनालिसिस करा, ठीक आहे, म्हणजे चर्चा करा, स्पष्ट करा, विश्लेषण करा मराठीमध्ये, असे जर असेल तर तुमचा फोकस त्या गोष्टीचा, त्या शब्दाचा किंवा त्या संकल्पनेचा 90% फोकस हा पॉझिटिव्हली जे काही डिस्कशन असेल, जे काही एक्सप्लेन असेल त्या एक्सप्लेनेशनवर तुमचा भर असला पाहिजे. मात्र ती गोष्ट जर तुम्हाला क्रिटिस करायला सांगितलं, म्हणजे टीका करायला सांगितलेलं आहे किंवा मूल्यमापन करायला सांगितलेलं आहे किंवा तपासण्यासाठी सांगितलं असेल, तर 50% तुम्हाला त्याच्या चांगल्या बाजू आणि 50% उत्तरामध्ये तुमच्या त्याच्या म्हणजे त्याच्या नकारात्मक बाजू असा बॅलन्स तुम्हाला करता आला पाहिजे. तुम्हाला जर काय म्हणतो आपण त्याला, टीका करा म्हणून तुम्ही सरळ डिस्कशन केलं तरी उत्तराच्या मार्कावर तुमचा फरक पडतो किंवा तुम्हाला डिस्कस करा म्हणून तुम्ही जर असं जर टीकात्मक परीक्षण करत बसला तरी उत्तरावर फरक पडतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपण चर्चा केलेलीच आहे, पण शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगतो. डिस्कशन करा, तपासा वगैरे, ह्या ज्या गोष्टीचे शेवटचे वर्ड आहेत त्याच्यावरती तुम्हाला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला जास्त वेळ नाही, आता आपण लास्ट मुद्दा आपण घेणार आहोत. तो लास्ट मुद्दा काय असणार आहे? लास्ट मुद्दा असणार आहे की एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर काय करायचं. ठीक आहे, एखादा प्रश्न जर दिला असेल, समजा आपण इथं एक क्वेश्चन घेऊ टाईमपासला म्हणून, की WTOने जी चायनाची पॉलिसी आहे 3.0 आणि अमेरिकेची जी US ची पॉलिसी होती, समजा काय पॉलिसी तिची होती मग ते आपण ह्याला चर्चा केली होती, 1X पॉलिसी. ठीक आहे, आता चायनाची 3.0 पॉलिसी, US ची 1X पॉलिसी WTOने कशा प्रकारे त्याला अडवलं किंवा त्याला प्रतिबंध केला असं विचारलं. तुम्हाला ही पॉलिसी पण माहीत नाही आहे, तुम्हाला US 1X पॉलिसी पण माहीत नाही, चायना 3.0 पॉलिसी पण माहीत नाही, तर अशा वेळेस उत्तर काय लिहिणार? मग तुमची बॉडी काय येणार? ठीक आहे, बॉडी काहीच येणार नाही, कारण तुम्हाला काहीच माहीत नाही. बॉडी काय नाही तर मग तुमचं कन्क्लुजन काय येणार? तुम्हाला काहीच माहीत नाही. तर अशा वेळेस काय करायचं? असे प्रश्न सोडून देण्यापेक्षा, म्हणजे 20 प्रश्नामधले आपण 15 ते 16 प्रश्न सोडवत असून 3-4 प्रश्न जर असे राहत असतील तर ते वेळ, आणि आपल्याकडे वेळ पण असेल तर असे प्रश्न ब्लँक न सोडता आपण काय करायचं, ते जे कीवर्ड्स आहेत त्याच्या कीवर्डचं आपल्याला काय करायचं, तर आपल्याला एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे. म्हणजे WTO काय आहे, WTOची स्थापना उद्देश काय असतील, चायनाची पॉलिसी जर तुम्हाला 3.0 माहीत नसेल तर चायनाची बाबा बिझनेस पॉलिसी काय आहे, त्याचं व्यापाराची पॉलिसी काय आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. US ची पॉलिसी काय आहे, त्याचं काय नेमकं धोरण आहे ते तुम्हाला काही थोडंफार प्रमाणात एक्सप्लेन करावं लागेल. जरी ह्या प्रश्नाचा तुमच्या उत्तराचा थोडासा अर्थानुअर्थ संबंध नसला तरी 20-30% जरी संबंध आला तर तुम्हाला ॲटलिस्ट 15पैकी किंवा 10पैकी 2-3 मार्क किंवा ॲटलिस्ट 1.5-2 मार्क तर तुम्हाला मिळून असे तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 4 म्हणजे 4-5 प्रश्नपत्रिकेत तुम्हाला एक 10-15 प्रश्नामध्ये एक 20-25 मार्काचा तुम्हाला बेनिफिट होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा पॉलिसी वापरायची. आता दुसरा गोष्ट येतो की ज्यांनी नुकतीच सुरुवात केलेली आहे, ठीक आहे, लास्ट मुद्दा येतो की ज्यांनी नुकतंच सुरुवात केलेली आहे MPSC करायला आणि तिने आन्सर रायटिंग कसं करावं, त्यांच्याकडे जर नॉलेजच नाही आहे, त्यांच्याकडे आपण काय म्हणतो, त्यांच्याकडे ज्ञानच नाही आहे, त्यांचा स्टडी नाही आहे, मग त्यांनी कसं करावं? त्यांनी सरळ PYQ घ्यावेत आणि ते पाहून लिहावेत. सरळ PYQ घ्यायचा, समजा 1857चा आपण टॉपिक घेतला, 1857चा PYQ घ्या, 1857चा टॉपिक वाचून घ्या, वाचून बघून तो उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा फॉर्मॅटिंगमध्ये. ठीक आहे, खाडाखोड न करता. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आपण आता सेशन आजच थांबवतो आहे, हे लेक्चर थांबवतो आहे. फक्त तुमची डिमांड होती म्हणून तुम्हाला मी केलेलं आहे. कुणाला जर काही क्वेरी असतील जे की आपल्या ॲपमध्ये ॲडमिशन नाही किंवा बाहेरचे कोण असेल त्यांनी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, काय तर त्यांना मदत लागली आपल्या प्लॅनबद्दल आपण त्यांना डिस्कस करू. ठीक आहे, लाईक करा आणि शेअर करा. आम्ही एवढं मेहनत करून तुम्हाला हे करतो, तुम्ही ॲटलिस्ट एक लाईक कमेंट करू शकता. प्रत्येक व्हिडिओमागे तुमच्या लाईक कमेंट्स आहेतच, त्याबद्दल धन्यवाद. पण हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा. धन्यवाद.